काय झालं, आपल्याला ना सत्य माहीतच नाही आहे की आपण आई तर झालो, पण कशा प्रकारे आपल्या लेकरांना आपल्याला वाढवायचं आहे. बरोबर आहे की नाही? परमेश्वराचं वचन सांगते की सद्गुणी स्त्री कशी राहते, आपल्या लेकरांच्या आचाराकडे विचाराकडे ती लक्ष देते. बरं काय, एक चांगली स्त्री आळशी बनून भाकर खात नाही. काही स्त्रिया कशा असतात माहिती का, आपल्या लेकरांना कामं सांगतात, आपल्या लोकांना ताबलून घेतात, मारतात, झगडे करतात आणि आयतं खायला पाहिजे त्यांना, आणि परत बाहेर सांगतात सुद्धा, माझ्या घरी माझ्या हातात येतं आयतं. मी तर सकाळी उठले की नाश्ता, नंतर दुपारचं जेवण, मला काय करावंसंच नाही लागत काम, असं बोलतात. पण स्त्रियांनो, परमेश्वराचं वचन सांगते की परमेश्वराचे भय धरणारी स्त्री, एक चांगली स्त्री आळशी बसून भाकर खात नाही, म्हणजे परिश्रम केल्याशिवाय खात नाही. तर आपल्या लेकरांना चांगलं वाढवायचं असेल तर आपल्याला चांगलं बनावं लागेल, एक चांगली मम्मी बनावं लागेल. आजकालची मम्मी बघितली तर चालली किटी पार्टीला मेकअप करून, हाफ कपडे घालून. काय शिकवणार लेकरांना सांगा? तर प्रियांनो, आपल्याला देवाने माय होण्याचं भाग्य दिलं आहे, तर आपण लेकरांसाठी दुआ करणारी माय बनलं पाहिजे. एक सहनशील माँ बनण्यासाठी, प्रेम करणारी माँ बनण्यासाठी, दया करणारी माँ बनण्यासाठी आपल्याला परमेश्वराची गरज आहे. या सर्व गुणांनी परमेश्वर आपल्याला भरतो प्रियांनो. आणि देवाच्या वचनातलेलं, एक सद्गुणी स्त्रीला तिचा पती प्रशंसा करतो, तिची मुलं उठून तिला धन्य म्हणतात. बघा, आपण तर भांडतो, मला कोणी नाव घेत नाही, माझा कोणी तारीफ करत नाही. अशीच तारीफ भेटणार नाही आपल्याला. तशा क्वालिटीची